मित्रांनो आता युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर तुम्ही रील्स बनवत असाल आणि युट्यूबवर जो व्हिडिओ बनवत असाल आणि त्याला जर थंबनेल जर लावत असाल तर ही चूक अजिबात करू नका। आता थंबनेल लावण्याची काही सुद्धा गरज नाही। इंस्टाग्राम जी काय असेल त्याला सुद्धा माहिती आहे तुम्हाला कव्हर पेज म्हणतात ते लावतात, त्यानंतर युट्यूबला सुद्धा तुम्हाला माहिती आहे थंबनेल ते लावतात। आता अजिबात तुम्हाला थंबनेल लावण्याची गरज नाही, कारण की बऱ्याचशाच लोकांचा प्रॉब्लेम काय पहिली तर गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ते व्हिडिओ चांगले बनवतायत पण त्यांचं जे की थंबनेल असतं ते थंबनेल एकदम बेकार असतात। त्या थंबनेल जी की बेकार असतं त्यामुळे लोक काय करतात थंबनेल जी की पाहूनच क्लिक करत नाहीत। हा मेन प्रॉब्लेम असतो। व्हिडिओ कितीही तुम्ही चांगला बनवा जर थंबनेल जर बेकार असेल तर लोक आहे ते क्लिक करत नाहीत। थंबनेलवर बरेचसे लोक क्लिक बेट करा काही सुद्धा केलं तरी सुद्धा तुम्हाला जी की आहेत लोक क्लिक करत नसतील। तर तुम्हाला मी सांगतो की थंबनेल जर तुम्हाला बनवता येत नसेल तर आता थंबनेल कसं तुम्ही बनवू शकता। तुम्हाला अजिबात काही एडिटिंग येत नाही काही सुद्धा जमत जर नसेल तरी सुद्धा इथे तुम्ही थंबनेल बनवू शकता। पहिली तर गोष्ट सांगतो जशी की गेमिंगचे थंबनेल्स तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारचे असतात, तशा प्रकारे जर तुम्हाला थंबनेल बनवायचे असेल तर इझिली ती बनवू शकता। तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधले व्हिडिओज बनवतात त्या रिलेटेड जर तुम्हाला थंबनेल बनवायचं असेल तरी सुद्धा ते बनवू शकता। हे पॉसिबल कशामुळे हे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, 2026 आहे स्टार्ट झाला आणि आता सध्या ती एआय सगळ्यात फास्ट ग्रोथ होत आहे। एआयचा वापर करून तुम्ही ते एकदम प्रोफेशनल पद्धतीने ते थंबनेल बनवू शकता। 1 ते 5 ते 10 मिनिटात तुमचं थंबनेल ते रेडी होणार आहे। पण जे की तुम्हाला माहिती असेल जे की बरेचसेच क्रिएटर्स आहेत मराठीमध्ये क्रिएटर्स आहेत त्यांना माहितीच नाही की एआय मधून कसं थंबनेल बनवायचं। संपूर्ण डिटेल्स मध्ये मी माहिती सांगणार आहे, फक्त व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा, कारण की अशा डिटेल्स मध्ये मी माहिती जी की असते एआय म्हणा इतर सॉफ्टवेअर्स कोणते असतील किंवा इतर कोणत्याही ऍप्स आले अपडेट्स आले सगळ्या जी की काही अपडेट्स असतील ते या चॅनलवर तुम्हाला भेटतात। याच्यासाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि बेल आयकॉन ऑन करा, कारण की मी रेग्युलर व्हिडिओ जे की अपलोड करेन याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पण तुम्हाला सुद्धा या व्हिडिओ जे की थंबनेल आहे हे सुद्धा मी एआय वरूनच क्रिएट केला एकदम प्रोफेशनल पद्धतीतून। पण हे क्रिएट कशा पद्धतीने करायचं कोणत्या ऍप मध्ये करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जसं की आता एक्झाम्पल साठी बघू शकता मी 2 थंबनेल्स होते बघू शकता ऑलरेडी तुम्हाला सांगतो बघू शकता जे की ट्रेक मराठी यांचं एक थंबनेल तुम्ही अशा प्रकारचं आहे बघू शकता अशा प्रकारे ओके। हे मी सॅम्पल साठी यूज केलं। त्यानंतर बघू शकता मी जी की थंबनेल क्रिएट केलं एआय पासून अशा प्रकारे थोडंसं इथे जी की आहे थोडंसं चेंज झालं ते मी थोडंसं मी चेंज करू शकतो नंतर त्या काय बेसिक गोष्टी आहेत, पण बघू शकता एकदम प्रोफेशनल पद्धतीतून जसं की थंबनेल बनवलेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही थंबनेल्स बनवू शकता। तुमचं जी की कोणत्या कॅटेगरीमध्ये जी की व्हिडिओज तुम्ही अपलोड करता जसं कुकिंग असेल तर कुकिंग मधले घेऊ शकता, टेक असेल तर टेक मधले घेऊ शकता, गेमिंग असेल तर गेमिंग मधले सुद्धा घेऊ शकता। सर्वात हार्ड असतं गेमिंगचं ओके। बरेचसे जण विचारतात की गेमिंगचे कशा पद्धतीने थंबनेल बनतात, एकदम इझिली मी सांगतो त्या प्रकार सुद्धा तुम्ही बनवू शकता। आता बघू शकता हे जी की मी काय केलं हे रँडमली मी घेतलेलं म्हणजे कशासाठी रेफरन्ससाठी मी घेतलं ओके। हे जी की थंबनेल आहे ओके त्याच्यातून मी अशा प्रकारे थंबनेल क्रिएट केला आहे आणि अशाच प्रकारे याची क्वालिटी सुद्धा एकदम खतरनाक तुम्हाला क्वालिटी बघायला भेटते बघू शकता अजिबात क्वालिटी सुद्धा याची फुटत नाही ओके। आणि याला लोक आहे ते जास्त प्रमाणात क्लिक सुद्धा करतात, एक गोष्ट लक्षात ठेवा ओके। त्यानंतर काय करायचं तुम्हाला सगळ्यात पहिले तर इथून बॅक यायचं आहे। आता थंबनेल कसं क्रिएट करायचं सगळ्यात पहिले तर तुमची कोणती कॅटेगरी जसं कुकिंग येत असेल टेक येत असेल किंवा गेमिंग येत असेल या 3-4 कोणतीही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीमध्ये काय करायचं युट्यूबवर जायचं सगळ्यात पहिले तर इथून बघू शकता युट्यूबवर जायचं। जसं की आता इथून एक्झाम्पलसाठी बघू शकता मी इथून जी की आहे आता बघू शकता इथून गुगल जसं की आता सर्च केलं बघू शकता गुगल जेमिनायचं मी सर्च केलं किंवा आता बघू शकता इथून जी की आहे जसं की आता बघू शकता ध्रुराटी किंवा आता बघू शकता मी इथून जी की असेल जसं की आता आपण इथून थंबनेलचं माझ्याच कॅटेगरीमधलं मी घेतो, तुम्ही तुमच्या कोणत्याही घेऊ शकता जसं की थंबनेल पीसीके कैसे बनाय ओके। जी की आता आपण ऑलरेडी टाकलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे ओके। व्हिडिओज इथे भरपूर सारे आले तर काय करायचं सगळ्यात पहिले तर बघू शकता इथून जी की असेल आता मला हे थंबनेल आवडलं तर याचं मी स्क्रीनशॉट घेणार आहे जसं की आता बघू शकता व्हिडिओज हे मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे ओके। त्यानंतर स्क्रीनशॉट घेतल्यानंतर इथून गॅलरीत यायचं आहे, गॅलरीत येऊन काय करायचं फक्त जे स्क्रीनशॉट काढलाय त्याला फक्त थोडंसं तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं। व्हिडिओ मोठा आहे पण सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, सगळ्यात मेन पॉईंट असतो की थंबनेल बरेचशा जणांना बनवता येत नाही, सगळ्यात पहिले तर क्रॉप करून घ्यायचं आणि सेव्ह करून घ्यायचं ओके। इथे झालं आपलं काम। त्यानंतर काय करायचं इथून बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर सगळ्यात पहिले चॅट जीपीटीवर जायचं आहे। सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट चॅट जीपीटी जर यूज करत नसाल तर सर्वात मोठी चूक करताय, त्यामुळे प्ले स्टोर जावा चॅट जीपीटी डाउनलोड करा त्यानंतर ओपन करून घ्या आणि ₹1 तुम्हाला अनलिमिटेड सगळ्या गोष्टी आहेत ते फ्री भेटणार आहेत ओके। याच्यावर जर डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये भावांनो नक्की सांगत जावा। त्यानंतर तिथे प्लस बटन तुम्हाला डिटेल बघू शकता इथे प्लस बटन आहे ओके। याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघू शकता हा जी की मी थंबनेलचा जो की क्रॉप केला तो इमेज अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा ओके। आता हा आपण ऍड करून घेतलेला आहे कारण का हा रेफरन्ससाठी केला म्हणजे चॅट जीपीटीला सांगायचं का अशा प्रकारे मला थंबनेल हवा आहे। तर आता मी इथून जी की आहे बघू शकता इथे तुम्हाला कशा प्रकारे बघू शकता इथे मी सांगितलं सगळ्या गोष्टी मला थंबनेल जी की असेल बघू शकता इथून तुम्ही लिहू सुद्धा शकता अशा पद्धतीतून थंबनेल मला बनवून द्या। मी जी की आहे आता मी थोडंसं पेस्ट करतो इथे
तर तुम्हाला काय यायचं फक्त इथून सेंड करून घ्यायचं. ओके, सेंड केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट कशी असते की आता आपण सेंड केलं आहे, हे लगेच बॅकग्राऊंड आहे ते लगेच जनरेट होत नाही, एक 5 ते 10 मिनिटं वेळ लागतं. गुगल जेमिनाय वेगळं आणि ChatGPT वेगळं. आता थोडंसं इथून लोडिंग घेत आहे, जसं की आता बघू मी जी काय थंबनेल रेफरन्ससाठी ते टाकलेलं आहे आणि खाली हा प्रॉम्प्ट लिहिला आहे. तो अशाच प्रकारे लिहायचा, तुमचं कोणतेही थंबनेल असेल ते थंबनेल अपलोड करायचं, सांगायचं की अशा प्रकारे असं मला इथे थंबनेल जनरेट करून पाहिजे. तिथे तुम्ही तुमचा इमेज सुद्धा इथे ॲड करू शकता. कसा ॲड करायचा असतो, जसं की बघू शकता आता मी टाकलं आहे, तर इथे मी काय सांगू शकतो, जसं की मी इथे बोललेलो सुद्धा आहे की हा माणसाचा इमेज आहे तो फक्त चेंज करा आणि जी की मराठीतल्या त्या गोष्टी अशा प्रकारे लिहा, जसं तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे तुम्ही थंबनेल बनवू शकता. जे की आता बघू शकता आपण काय केलं, माणसाच्या चीज चेंज करायला सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता बघू शकता थंबनेल जी की आपलं जनरेट झालेलं आहे, फक्त थोडंसं लोडिंग घेतं कारण की ह्याला वेळ लागतो. कारण की आणि हे ChatGPT आहे ते एकदम प्रोफेशनल पद्धतीतून थंबनेल तुमचा आहे ते बनवतं. थोडंसं एक तुम्हाला समजा 1% सुद्धा आहे त्याची क्वालिटी लो येत नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक माझ्या व्हिडिओचं जे थंबनेल असतं ते मी ChatGPTच्या मदतीतून बनवतो, त्यात थोड्या मोठ्या गोष्टी आहेत ते चेंज करतो. जसं की हाय असं थंबनेल कोणते मी यूज करत नाही, कारण की ChatGPTच्या मदतीने काय ना काय गोष्टी असतात त्या सगळ्या परफेक्ट येत नाहीत AI वरून. त्या गोष्टी आहेत ते थोडेसे तुम्हाला चेंज करायचं आहे. जसं की बघू शकता थोडंसं लोडिंग घेत आहे. आता मी काय करतो, थोडासा व्हिडिओ पॉज करतो कारण की व्हिडिओ आहे तो जास्त मोठा होऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता हे जे की थंबनेल आहे आपलं जनरेट झालेलं आहे, बघू शकता अशा प्रकारे. ओके, यात फक्त काय झालं की आता एक गोष्ट लक्षात ठेवा, थोडंसं यात आता जी काय आपलं 90% काम आहे ते ऑलरेडी आपलं झालं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं ह्यात काही गोष्टी चेंज करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. ऑलरेडी मी तशाच प्रकारे मी थोड्याशा केल्या. त्यानंतर फक्त याला इथून जी काय असेल ते तुम्हाला इथून खाली सेव्हचं बटन भेटतं, बघू शकता इथे सेव्हचं बटन आहे, ह्याला इथून सेव्ह करून घ्या. ओके, जे काय इथे बघू शकता अशा प्रकारे सेव्हवर तुम्ही क्लिक केलं तर हे जी की थंबनेल असेल ते तुमच्या गॅलरीत त्याची सेव्ह होणार आहे. त्यानंतर इथून बॅक या आणि त्यानंतर फक्त तुम्हाला जी की असेल पिक्सलॅब किंवा पिक्सआर्ट किंवा कोणतेही एडिटिंग ॲप वापरत असेल ते ओपन करून घ्या. मी तर सांगेन पिक्सलॅब एकदम इझिली आहे. त्यानंतर इथे 3 लाईनवर क्लिक करा, पिक्सलॅब ओपन करून त्यानंतर 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर त्या इमेज साईजवर क्लिक करा. इथे तुम्हाला फक्त एक कस्टम दिसत असेल, याच्यावर एक बुशा ॲरो दिसतोय, याच्यावर क्लिक करा आणि इथून यूट्यूब थंबनेल साईज सिलेक्ट करा. हे टेक्स्ट आहे ते तुम्ही इथून डिलीट करून घ्या. ओके, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल, ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, जे थंबनेल आत्ता आपण जी की डाउनलोड करून घेतलं त्याला फक्त ॲड करा. ॲड केल्यानंतर साईज आहे ते परफेक्ट होत नाही, तर त्यासाठी काय करायचं बघू शकता मी इथे गॅप ठेवलेला आहे. फक्त याची साईज आहे ती फक्त तुम्हाला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे, बाकी काहीसुद्धा करायची गरज नाही आहे. बघू शकता. ओके, झालं. थंबनेलमध्ये काय जास्त मला करायला लागलं, फक्त हे 2 इमेज आहेत हे थोडेसे मॅच होऊ शकतात कारण की आपण रेफरन्ससाठी घेतलं आहे. यात मी काय करू शकतो, त्यानंतर प्लसवर क्लिक केलं, फ्रॉम गॅलरी केलून घेतो. फ्रॉम गॅलरी केल्यानंतर ऑलरेडी माझ्याजवळ 1-2 थंबनेल्स आहेत, जसं की आता ऑलरेडी बघू शकता हे एक थंबनेल आहे. ओके, याला मी इथून अशा पद्धतीने सिलेक्ट केलं, ह्याची मी साईज कमी करून घेऊ शकतो आणि याला परफेक्ट असेल ते इथे मी अशा प्रकारे थोडंसं रोटेट करून आहे. बघू शकता अशा प्रकारे ती थोडंसं अशा प्रकारे थोडंसं मला पाहिजे तशा प्रकारे मी इथून अशा प्रकारे ॲडजस्टमेंट तेवढी मी इथून जशी पाहिजे तशा प्रकारे करू शकतो. ओके, नाहीतर दुसरे सुद्धा मी थंबनेल अशा प्रकारे ॲड करू शकतो किंवा काय करायचं सगळ्यात पहिले तर अशा प्रकारे एखादा शेप ॲड करून देऊ शकतो. शेपची साईज आहे ती अशा प्रकारे रोटेट आणि इतकी साईज ठेवून घ्यायची आहे, परत त्याची साईज लहान करून घ्या आणि याला प्रॉपर जी की असेल अशा प्रकारे तुम्हाला इथून जी की असेल बरोबर जे थंबनेल आपण ॲड केलेलं आहे जी की असेल बघू शकता अशा प्रकारे त्या थंबनेलच्या बरोबर लेवलनं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. एकदम सिंपल आहे, फक्त थोडंसं डोक्याचा वापर करायचा आहे तुम्हाला फक्त इथे. ओके, जी की अशा प्रकारे आपल्या ॲड झाले आहेत. परत ह्याला काय करायचं, ह्यालाच कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर हे जशा प्रकारे हे थंबनेल आहे थोडंसं इकडे फक्त एक कॉपी पेस्ट थोडंसं जास्त होत नाही, नॉर्मली आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर फक्त प्लसवर क्लिक करा, फ्रॉम गॅलरी करून घ्या आणि त्यानंतर जे की आत्ता आपण थंबनेल जनरेट केलं आहे ही थंबनेल जर पाहिजे असेल तर अशा प्रकारे ॲड करून घ्या. जे तुमचे काही थंबनेल्स असतील याचे कॉर्नर्स आहे ते तुम्ही कोणत्याही एडिटिंग ॲपमधून सुद्धा इथे कट किंवा काही सुद्धा ते करू शकता, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. ओके, अशा प्रकारे जर पाहिजे असेल तसे तुम्ही करू शकता आणि याला अशा प्रकारे ते ॲडजस्टमेंट फक्त करून घ्या. ओके, झालं. बाकी काय करायची गरज होती, फक्त तुम्हाला जर हवा असेल तर करू शकता, अन्यथा डिलीट सुद्धा ते करू शकता. कॉर्नर्स तुम्ही कुठूनही कट करू शकता किंवा इमेज आहे ते सगळ्यात पहिले तर अशा प्रकारचे जनरेट करू शकता. ओके, जी की आपलं थंबनेल आहे तो जनरेट झाला. आता फक्त काय करायचं, प्लसवर इथे क्लिक करायचं, फ्रॉम गॅलरी करून घ्यायचा आहे. फ्रॉम गॅलरी केल्यानंतर जर की माझ्याकडे एखादा इमेज असेल रँडम मी एखादा इमेज जी की असेल तो मी इमेज ॲड करून घेतो, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. जसं की आता बघू शकता हा इमेज मला हवा आहे. ओके, मी ॲड करून घेतला. त्यानंतर हा इमेजला फक्त तुम्हाला साईज जी की असेल लहान करून घ्या आणि जिथे पाहिजे तशा अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घेऊ शकता. जसा पाहिजे तशा प्रकारे तुम्ही इथून अशा प्रकारे ॲड करू शकता किंवा कोणताही तुमचा इमेज असेल त्याला फक्त इथे ॲड करा. बॅकला एखादा लोगो असेल यूट्यूबचा, जसं की आता लोगो असेल तर लोगो यूट्यूबचा ॲड करू शकता. याची साईज आहे ती वाढवून अशा प्रकारे तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता. बघू शकता अशा प्रकारे. ओके, आणि इथे तुम्ही लोगो ॲड करू शकता. एकदम प्रोफेशनलमध्ये थंबनेल तुमचं जनरेट होणार आहे.
2च मिनिटाच्या आत आहे ते तुमचं थंबनेल आहे ते रेडी होणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होता पण इम्पॉर्टंट होता आणि हे इमेजला जसं पाहिजे तसे तुम्ही ॲडजस्टमेंट तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. जसं की रँडमली मी ते अशा प्रकारे ठेवलं आहे. त्यानंतर मागं लोगो मोठा तुम्ही ॲड करू शकता यूट्यूबचा. झालं, बाकी काही गोष्टी करायची गरज नाही. सगळ्या ऑटोमॅटिक जी की आहे AI ने काम केलेलं आहे. फक्त तुम्ही बघू शकता किती मिनिटात थंबनेल झालं. 5 ते 10 मिनिटात तुमचं थंबनेल आहे ते रेडी झालं आहे. अशा प्रकारे तुम्ही थंबनेल आहे ते बनवू शकता. इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तो स्टार्टिंगलाच मी सांगितलं, व्हिडिओ शेअर करा. तर चला आपला व्हिडिओ उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये